अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकनला प्रेस करायलाही विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास भोगी या सणानिमित्त माहिती पाहणार आहोत. बघा, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे भोगी आणि या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर जाणून घेऊया. सोमवारच्या दिवशी साजरा केला जाणारा भोगी हा सण साजरा करण्यामागे बरीच काही कारणे आहेत. आणि हो, हा सण नक्कीच तुम्ही ऐकला असेल की भोगी म्हणजे आनंद घेणारा आणि आनंद उपभोगणारा म्हणजे भोगी. हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. याशिवाय भोगीचा दुसरा अर्थ असा देखील होतो की जेवणापूर्वी आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो त्याला भोग असं म्हटलं जातं. आता भोगी सण साजरा करण्यामागं कारण काय आहे तर बघा, भोगी सण साजरा करण्यामागं कारण म्हणजे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. त्यामुळे भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी देखील तयार केली जाते. आता ही भाजी करण्यामागचं कारण देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशा प्रकारची भाजी जर आपण खाल्ली तर त्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्याला कुठलाही रोग होत नाही असं म्हटलं जातं. बाजरीच्या भाकरीच्या पिठामध्ये थोडेसे तीळ मिक्स करून ही बाजरीची भाकरी केली जाते. आता आपण हे सगळे पदार्थ खाण्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये उष्णता असते आणि थंडीच्या दिवसामध्ये याची आपल्याला प्रचंड गरज असते. भोगीच्या दिवशी आपल्याला कुठली कामे करायची आहेत ही सविस्तर जाणून घेऊया. तर भोगीच्या दिवशी आपल्याला कमीत कमी सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ झाली पाहिजे. आपल्या घरातील प्रमुख स्त्रीने सूर्याला अर्घ्य द्यायला पाहिजे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्या तिळाच्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तिळाचं तेल देखील लावू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं वेगळं असं महत्त्व आहे. धार्मिकदृष्ट्या देखील त्याचं महत्त्व असतं आणि जर आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर ते 100% बरोबर असते. आता आपल्याला काय करायचे आहे तर पाण्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत आणि मग सूर्याला जल अर्घ्य द्यायचे आहे. आपल्या पितरांचे स्मरण करून दक्षिण दिशेकडे देखील आपण अर्घ्य देऊ शकतो. पुरुषांना जर अर्घ्य द्यायचे असेल तर पितरांच्या नावाने ते अर्घ्य देऊ शकतात. महिलांना जर अर्घ्य द्यायचे असेल तर त्यांच्यासाठी एक वेगळी अशी पद्धत आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यात तेल टाकायचे आणि ओंजळीने त्या पातेल्यातून पाणी काढून मग तुळशीला अर्पण करायचं आहे. एरवी जसं आपण तांब्याने तुळशीला जल अर्पण करतो तशा पद्धतीने हे करायचं नाही. जर एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आणि ओंजळीने ते पाणी घ्यायचं आणि तुळशीला अर्पण करायचं. असं करत असताना ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं म्हणायचं आहे. याने काय होईल, पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी मदत मिळेल. या व्यतिरिक्त सणावाराला त्याचबरोबर भोगीच्या दिवशी सत्यनारायण करायचं आहे, कारण या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि हिला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरात सत्यनारायण हा व्हायलाच हवा. आता जे दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांना वेगळे सांगायची गरज नाही, पण ज्यांनी कुणी आजपर्यंत सत्यनारायणाची सेवा केली नसेल तर ती करायला हरकत नाही. तर आवर्जून शाकंभरी पौर्णिमेला सत्यनारायण करा आणि दर महिन्याला करत जा. 100% तुम्हाला त्याचे फळ मिळेल. आपल्याला 14 तारखेलाच प्रदोष काळामध्ये संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे. आता काय खायचं आहे याचा समावेश आपण केलेला आहे. बऱ्याचदा आपण सणवार असले की त्या दिवशी काय करावं हे शोधत असतो आणि काय करायचे नाही हे देखील पाहणं गरजेचं असतं. त्यामुळे भोगीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला एक पदार्थ खायचा नाही. तो कुठला तर ती आहे मसूर डाळ. त्या दिवशी मसूरची डाळ बनवली जात नाही. भोगीच्या दिवशी चुकूनही मसूर डाळ खाऊ नका.
गुरुचरित्रातही याचा उल्लेख आहे. भोगीच्या दिवशी आणि सणावाराच्या दिवशी किंवा तुमचा उपवास असेल तर तो उपवास सोडताना तुम्ही मसूर डाळ बनविण्याचा विचार करत असाल तर ते चुकूनही करू नका. या व्यतिरिक्त दुसरी वर्ज्य गोष्ट म्हणजे मांसाहार. आता मांसाहाराची गोष्ट सांगण्यासारखी नाही, कारण भोगी म्हटलं तर अनेक घरांमध्ये मांसाहार हा कटाक्षाने टाळला जातो. पण क्वचित घरे अशी असतात की त्या घरामध्ये बनवलं जात नाही तर ते बाहेर जाऊन खातात. तर हे बघा, त्यांना देखील एक सांगणं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही सणवार आहेत त्याचं पालन जर आपण केलं तरच आपली पुढची पिढी याचं पालन करणार आहे. त्यामुळे आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर काही गोष्टींचे नियम पाळणं देखील बंधनकारक आहे. तुम्ही या दिवशी मांसाहार चुकूनही करू नका. तर भोगीच्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे. तर आपण गाईला नेहमी हिरवा चारा खाऊ घालत असतो किंवा चण्याची डाळ, गूळ अशा पद्धतीचे पदार्थ आपण गोमातेला देत असतो. पण भोगीच्या दिवशी आवर्जून आपल्याला गोमातेला बाजरीची भाकरी खायला द्यायची आहे. ही बनवताना पीठ भिजवताना त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि अशा पद्धतीने तिळापासून बनवलेली बाजरीची भाकरी आपल्याला गोमातेला खायला द्यायची आहे. अगदीच भाकरी करणं शक्य नसेल तर तुम्ही चपाती दिली तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही गोमातेची सेवा केल्यास तुम्हाला याचे विशेष असे फळ प्राप्त होत असते. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी घरच्या घरी एक छोटासा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे तर 7 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल. खाली छोटी पंती घ्या, त्यामध्ये हा कापूर ठेवायचा. त्यानंतर कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये 3 लवंगा टाका आणि थोडेसे काळे तीळ टाका. त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा. एखादा कुठला मंत्र तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही म्हणा, नाहीतर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल. पण अशा प्रकारचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि घरातलं वातावरण हे शुद्ध करायचं आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. या व्यतिरिक्त धार्मिकदृष्ट्या देखील त्याला पौष महिन्यामध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते. आपण उपाय केले, सेवा केल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम प्राप्त होत असतो. तर मित्रांनो, भोगीच्या दिवशी आवर्जून या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.